आपण बघत आहोत की पिंपरी विधानसभेमध्ये आजच्या शेवटच्या दिवशी काही प्रमुख पक्षाच्या या ठिकाणी उमेदवार आहेत. तर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार या पक्षाच्या उमेदवार सुलक्षणाताई सिलवंत या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरून बाहेर आलेले आहेत. तर आपण गेल्या वर्षी तुम्हाला संधी हुकली होती, तर आपण या ठिकाणी अर्ज फॉर्म भरून आलेला आहात. आपला आत्मविश्वास काय असेल? खरं तर गेल्या वर्षी संधी हुकली, फॉर्म भरला होता, परंतु टेक्निकल अडचणींमुळे मला तो माघार घ्यावा लागला. आता पक्षाची अधिकृत महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी मिळून ही मेरिटवर उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळे आत्मविश्वास नक्कीच चांगला आहे, कारण महाविकास आघाडीचे प्रमुख पक्षातले सगळेच पदाधिकारी आमच्या सोबत आहेत. सगळ्यांच्या समवेत आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. निश्चितच तुम्ही टेक्निकल प्रॉब्लेम नाही, राजकीय कुडघोळी करून तो म्हणजे तुमचा त्या ठिकाणी फॉर्म हे झालेला होता. तर म्हणजे आता ती जी कसर आहे ती म्हणजे जनता तर भरून काढीलच असं वाटतंय. आणि तुम्हाला इतर मित्र पक्ष आहेत, तर त्यामध्ये काँग्रेस पक्ष नाराज आहे असं वाटतंय का? काँग्रेस पक्षाचे 2 पदाधिकारी माझ्या सोबत आहेत, त्याच्यामुळे काँग्रेस नाराज नाही, शिवसेना नाराज नाही. बघा, उमेदवारी मिळावी म्हणून प्रत्येकजण 5 वर्ष जनतेची सेवा करत असतो. आणि महाविकास आघाडीमध्ये या गेल्या 1 वर्षापासून अनेक वेगवेगळी समीकरणं महाराष्ट्राने उघड्या डोळ्यांनी पाहिलेली आहेत. त्याच्यामुळे राजकारण करत असताना बेरजेचं राजकारण करावं या हिशोबाने महाविकास आघाडीने यावेळेस जागा वाटपात वेगवेगळे फॉर्म्युले वापरलेले आहेत. आत्ता पाहिलं तर ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे. त्याच्यामुळे महाविकास आघाडीच्या माध्यमातून जेही कोणी उमेदवारांनी आता अर्ज भरलेले आहेत, त्या सगळ्यांना 1-2 दिवसात आम्ही सगळेजण एकत्र बसून सगळेजण मिळून या येणाऱ्या निवडणुकीला आम्ही सामोरे जाऊ. खरं तर ही लढाई युती वर्सेस आघाडी अशीच असेल. आपले वडील सिलवंत साहेबांचा धार्मिक याच्यामध्ये अतिशय म्हणजे चांगलं योगदान होतं, त्याचं तुम्हाला बेनिफिट मिळणार आहे का असं आपल्याला वाटतंय का? नक्कीच. अशोक शिलवंतांचं काम हे विशिष्ट फक्त एका जातीपुरतं नसून सर्व जाती धर्मांसाठी त्यांनी काम केलेलं आहे. आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघ हा रिझर्व्ह असल्यामुळे इथे अनेक वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक सुद्धा इथे राहतात. सगळ्यांचा आदर करून आम्ही अनेक वर्ष सामाजिक कार्य या पिंपरी विधानसभेमध्ये करत आहोत. आणि त्याच्यामुळे सगळ्यांचे नातेसंबंध, हितसंबंध, मैत्रीपूर्ण संबंध असल्यामुळे नक्कीच त्या सगळ्यांची मला येणाऱ्या काळात मदत होईल. आपण जर पिंपरीचे आमदार झालात तर एसी ज्या कोट्यातून आमदार होतात त्या ठिकाणी मुख्याची भूमिका घेत आहेत, तर आपण त्या ठिकाणी बोलते होणार आहेत का? खरं तर माझं एकंदरीत पक्षाचं काम पाहत असता पवारसाहेबांनी 2019लाच मला ही संधी दिली होती. कारण विरोधात असताना आपल्याला आपली भूमिका चांगल्या पद्धतीने मांडता येते आणि सभागृहामध्ये मी माझं काम चांगल्या पद्धतीने करत होते. आणि म्हणूनच साहेबांनी 19ला सुद्धा संधी दिली होती. आता पक्षफुटीनंतर साहेबांसोबत मी एकमेव नगरसेविका पक्षासोबत राहिले. महाविकास आघाडीची ध्येय धोरणं आणि लोकसभा निवडणुकीमध्ये चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स दिला. आणि म्हणूनच पवार साहेबांनी आणि महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी ही आज उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळे शहरातील सर्वच सामाजिक संघटना त्यांना माझ्याकडून अनेक वेगवेगळ्या स्वरूपाच्या अपेक्षा आहेत. तर नक्कीच माझ्याकडनं मी चांगल्या पद्धतीने हाऊसमध्ये मांडण्याचा मी प्रयत्न करेल अशी त्यांना खात्री असल्यामुळे आज सगळेजण माझ्यासोबत उभे आहेत. शिवसेना उभाटा गटने त्यांच्या शहर अध्यक्षांनी बैठक घेऊन त्यांनी जाहीर केलं की आम्ही त्यांचं काम करणार. तुम्ही त्यांना कसं समजून सांगा? खरं तर महाविकास आघाडीमध्ये सगळेच जण 5 वर्षापासून प्रयत्न करतात आणि प्रत्येकाला असं वाटत असतं की संधी मला मिळावी. त्यांनी हा अर्ज दाखल केलेला आहे. आमचे सगळेच नेते त्यांची समजूत काढतील आणि मी स्वतः उमेदवार म्हणून मी प्रत्येकाकडे जाऊन त्या प्रत्येकाला यामध्ये सहभागी करून घेईल. कारण नेतृत्व करण्याची संधी कोणाला तरी एकाला मिळत असते, उमेदवारी कोणाला तरी एकाला मिळत असते. पण आपण या प्रक्रियेचा भाग म्हणून आपण सगळ्यांनी एकत्रित जर या सामोरे गेलो या निवडणुकीला तर नक्कीच चांगल्या पद्धतीचे निकाल या महाविकास आघाडीला मिळतील. खरं पाहता मुंबईमध्ये जास्त जागा शिवसेनेने लढल्या, राष्ट्रवादीच्या वाट्याला 1-2च जागा आलेल्या आहेत. त्यामुळे तिथे सुद्धा आमचे कार्यकर्ते शिवसेनेचं काम अगदी जोमाने करत आहेत. त्यामुळे पक्षश्रेष्ठी यांची समजूत काढतील आणि व्यक्तिगत आम्ही सगळेच पदाधिकारी मिळून सगळ्यांना सोबत घेऊन आम्ही काम करू. धन्यवाद.